हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आपण प्रत्येक जण आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यासाठी मला व्हॉट्सअपवर एक सुंदर पोस्ट वाचण्यात आली. आज खास ती तुमच्यासाठी. म्हणून मी आनंदी असतो. मी भूतकाळ चघळत नाही, मी भविष्याची चिंता करत नाही, नियोजन करतो. मी वर्तमानात जगतो आणि म्हणून मी आनंदी असतो. मी कुणाकडून काडीचीही अपेक्षा करत नाही. मी कुणाबद्दल राग मानत नाही किंवा राग धरत नाही. मी लगेच सगळ्यांना माफ करतो, म्हणून मी आनंदी असतो. मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही. आपुलकीची आणि मैत्रीची किंमत नसणाऱ्यांसाठी कधीच दुःखाने तडफडत नाही. साधं राहून आपल्या माणसात सुखानं रमतो, म्हणून मी आनंदी असतो. कोण काय बोलतंय याचा मी कधीच विचार करत नाही. कोण काय बोलतंय याचा मी कधीच विचार करत नाही. कोणी काहीही बोललं तरी मी ते पुन्हा स्मरत नाही. माझे जीवन स्वच्छंदी आहे, ते मी मजेत जगतो, म्हणून मी आनंदी असतो. मला न पदाचा न ज्ञानाचा अहंकार, मनाला नाही भावला कधी तुच्छतेचा विचार. पाय जमिनीवर ठेवून प्रसंगी अनवाणी चालतो. पाय जमिनीवर ठेवून प्रसंगी अनवाणी चालतो, म्हणून मी आनंदी असतो. जगायला काही भौतिक सुख लागत नाही, म्हणून मी गर्वानं कधीच वागत नाही. सगळ्यांची प्रेमानं, आदरानं आणि आपुलकीनं वागतो, म्हणून मी नेहमी आनंदी असतो. जन्म शाश्वत आहे, तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, ही जाणीव आहे. माझ्यातही दोष आहेत आणि काहीतरी नक्कीच उणीवसुद्धा आहे. माझे दोष मी रोज पाहून सुधारण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मी नेहमी आनंदी असतो. आपण आनंदी राहणं हाच निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. काय पटतंय ना? श्रोतो, आपण आमच्या रेडिओ जयंतच्या सगळ्याच कार्यक्रमांना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय मनापासून आभार. आतापर्यंत रेडिओ जयंतवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचे एकूण 207 भाग, त्याचप्रमाणे प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस, डॉक्टर BG शेखर पाटील लिखित शोध, डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, नर्मदा परिक्रमेवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, साने गुरुजी लिखित श्यामची आई, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, या सगळ्या पुस्तकांना आपला भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्याचप्रमाणे आनंदी कट्टा या सदरात एकूण 1420 एपिसोड आपण ऐकलेत. त्याचप्रमाणे आमचा रेडिओ जयंतवरचा पहिला पॉडकास्ट चतुरस्त्र यामध्ये लेखक, कवी, नाटककार रमेश कोटस्थाने यांची मुलाखत 2 भागामध्ये आम्ही प्रसारित केली. त्यासाठी आपला भरभरून असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. यूट्यूब चॅनलवरच्या रेडिओ जयंतवरचे हे असेच कार्यक्रम स्वतःही ऐका आणि आपल्या मित्रांना, प्रियजनांना नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आणि याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. श्रवणानंदाचा आनंद आपण स्वतःही घ्या आणि इतरांनाही घ्यायला सांगा. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.